वेगवेगळ्या बाजू आणि विकासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत. मला माहिती आहे एकदा का एखाद्या विषयावरती तुम्ही बोलायला लागलात की अनेक गोष्टी अशा असतात ज्या नव्याने कळतात, आणि मला असं वाटतं त्यातली पुढली दिशा आणि त्या नव्या बाजू देखील आज आम्हाला कळतील. थेट पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनातला आपल्यासमोर ठेवतोय की राज्याचा कलासंपन्न महाराष्ट्राचा अजेंडा आपला काय? राज्याचा वारसा अतिशय मोठा आहे आणि एका शब्दात सांगायचं असेल तर धनानी शरीराचं समाधान होऊ शकतं, पण साहित्य व कलेनी मनाचं समाधान प्राप्त होतं. वाह, क्या बात आहे. आणि हाच विचार घेऊन या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक निर्णय करतो आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून माझा विश्वास आहे की प्रगत महाराष्ट्र हा फक्त धनसंपन्न नसेल तर हा गुणसंपन्नही असेल. आणि त्या दृष्टीने आमच्या राज्यामध्ये असणारी एकूण साहित्य संपदा ही योग्य पद्धतीने पुढे नेण्याच्या दृष्टीने माझ्या विभागामध्ये मी काम करतोय. मग राज्यगीतापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख आणण्यापर्यंत, 75 नाट्यगृह बांधण्याचा संकल्प करण्यापासून अमृत महोत्सवाच्या विविध कार्यक्रमापर्यंत, साहित्यिक कलाकार यांना एक चांगलं पोर्टल प्राप्त व्हावं या दृष्टीनेही आम्ही मोठं काम करतोय. आणि मला विश्वास आहे की माझ्या महाराष्ट्राची ही सांस्कृतिक संपदा ही देशाला नव्हे जगाला आनंद देणारी शक्ती या आमच्या साहित्य संपदेमध्ये आहे. भाऊ, आपण 75 नाट्यगृहांची घोषणा केलेली आहे. सगळ्या कलावंतांच्या मनातला प्रश्न आहे. असं खरं तर म्हणू नये, पण जसं मुंबईच्या वाहतूक खोळंब्यावरती ट्रॅफिक जामवरती बोलण्यासारखं उरलेलं नाही, तसं नाट्यगृहांची अवस्था या विषयाला घेऊन वारंवार कलावंत बोलतायत, ट्विट करतायत. पण भाऊ, ही 75 नाट्यगृह घोषित केल्यानंतर बांधून कधी होणार? असं आहे की कोणतीही गोष्ट बांधून पूर्ण व्हायला तर उशीर लागतो, हे तर काही एका महिन्यात होणार नाही, पण संकल्प ते करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये आमच्या विभागाचं फक्त एकच नाट्यगृह आहे, रवींद्र नाट्य मंदिर, आणि त्याचंही नूतनीकरणाचं काम सुरू झालं आहे. साधारणतः आता नवीन नूतनीकरण झाल्यानंतरचं रवींद्र नाट्य मंदिर हे एक अत्याधुनिक रंगमंदिर असणार आहे. बाकी सारी नाट्य मंदिर, साधारणतः एकूण 83 नाट्यमंदिर महाराष्ट्रात आहे. या नाट्यमंदिरापैकी 52-53 हे स्थानिक स्वराज्य संस्थेची आहेत. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या नाट्यगृहांना सुद्धा नगरविकास विभागाच्या माध्यमातून याचं नूतनीकरण करावं या दृष्टीने सुद्धा सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय केला. आत्ता असणारी नाट्यगृह आमच्या विभागात येत नाही, पण नाट्यगृह हवीच. त्याशिवाय नवोदित कलाकारांना स्थान प्राप्त होणार नाही. पण हे करत असतानाही आम्ही दुसरा निर्णय केला. अनेकदा याचं भाडं इतकं जास्त असतं. मागे कोविड कालावधीमध्ये मी स्वतः आयुक्त मुंबईशी बोलून 5,000 रुपये फक्त घ्यावे असा निर्णय केला. तो आतापर्यंत चालला, पण आता त्यांनीही सांगितलं की 5,000 रुपयामध्ये नाट्यगृह देणं हे आम्हालाही परवडणार नाही. याचं कारण विजेचं बिल. सारी नाट्यगृह ही सोलार विजेनी चालवावी असा एक प्रस्ताव आहे आणि मला वाटतं की त्या माध्यमातून मग असणार भाडं हे परवडणार होईल आणि त्यासाठी आमचं नियोजन आम्ही करतोय. हो, सध्याला आपण बघतोय की जी नाट्यगृह राज्यभरात आहेत त्यांची असलेली अवस्था, वेळोवेळी त्याचा मेंटेनन्स होणं, दुरुस्ती होणं हे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं होत नाही. एव्हना कलावंत असं म्हणतायत की कोणतीही नाट्यगृह त्या ठिकाणी स्थापित करत असताना, बांधत असताना त्यातली तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती तिथं व्हावी. हो, मेंटेनन्स आणि ऑपरेशन हे ऑटो मोडवरती सुरू राहावं या दृष्टीने आपला विभाग काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? जसं आता आपण 75 नाट्यगृह करताना हाच धोरणात्मक निर्णय घेण्याचा संकल्प केला की सरकारने बांधल्यावर त्याचं मेंटेनन्स, त्याची देखभाल, दुरुस्ती यामध्ये आपण कमी पडतो आणि साधारणतः मग सरकारी काम, त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा, त्या संदर्भामध्ये असणारी एकूणच
नाट्य क्षेत्राविषयीचं प्रेम, आणि म्हणून आता 75 नाट्यगृह करताना मी 2 कन्सेप्ट विकसित करण्याचा निर्णय केला की हे सिने नाट्य मंदिर करता येईल का. बरं. म्हणजे ज्यामध्ये मराठी चित्रपटांचा एक मोठा प्रश्न आहे. 1966 ला गृहविभागाने कायदा केला, पण चित्रपटगृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळत नाही. हे परवा हास्य जत्रेमध्ये प्रसाद खांडेकर यांचा बरोबर, मी फोन त्या आला. प्रश्नावर येणारच होतो तुमच्याकडे. ते म्हणाले की मी एक सुंदर चित्रपट केला, पण त्याला नाट्यगृहच मिळत नाही. मग मी गृह विभागाशी चर्चा केली, उद्या माझी बैठक आहे, की कायदा 1966 मध्ये आहे. आता याला दोन्ही बाजू आहे. त्यांचं म्हणणं आहे चित्रपटगृह त्याच्या ओनर्सचं की आम्ही जर मराठी चित्रपट गावल्यानंतर आमचं नुकसान होतं, कारण शेअरिंगमध्ये जर तेवढे प्रेक्षक नसतील तर आमचं नुकसान होतं. आता उद्या आम्ही त्या संदर्भातला तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. मग आम्ही असा विचार केला की जर सरकारनीच पीपीपी मॉडेलमध्ये आम्ही व्हायबिलिटी गॅप फंड द्यायची आणि यामध्ये मेंटेनन्स करणारा एक अतिशय अल्प दरात त्यांनी मराठी चित्रपटांनाही ते नाट्य चित्रमंदिर उपलब्ध करावं, नाटकांनाही मिळावं. आणि एवढंच नव्हे तर मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की तसंही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान नंतर एक गोष्ट अधोरेखांकित झाली की महाराष्ट्रात आपल्याला चिंता करायची नाही. 29 पर्यंतचा विचार जर करायचा असेल तर जेव्हा आपण काही उपक्रम करतो, आपण काही निर्णय करतो, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडता कामा नये. मग या 75 ठिकाणी डायरेक्ट मुख्यमंत्री महोदय हे आपल्या केबिनमध्ये बसून सुद्धा 75 ठिकाणी संवाद साधू शकतील. तर अशा साऱ्या टेक्नॉलॉजिकल व्यवस्था यामध्ये व्हाव्यात. मग एकीकडे चित्रपटासाठी ते कामी येईल, नाट्य मंदिर म्हणून येईल, आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हे कामी येतील. हे मुख्यमंत्री महोदयांनी याला अनुकूलता दाखवली आहे, निधी उपलब्ध झाला आहे. आम्ही आता वेगाने याकडे पुढे चाललो की व्हायबिलिटी गॅप फंड आम्ही द्यायची. नाही, आपण भाऊंच्या या निर्णयावरती जोरदार टाळ्या वाजूयात. मला असं वाटतं हा निर्णय अंमलबजावणी स्वरूपात, मूर्त स्वरूपात लवकर दिसू दे. पण भाऊ, सध्या परिस्थिती आपण असं बघतोय की निर्मात्याला त्याच्या चित्रपटाकरता स्लॉट मिळवण्यासाठी झोळी घेऊन फिरण्याची वेळ आलेली आहे. दक्षिणेत बघा एक कडवटपणा दिसून येतो. आपला चित्रपट तो लागला पाहिजे, त्याच्या वेळा या ठराविक पद्धतीने, बाहेरचे जर त्या भाषेतले चित्रपट येतात तर त्याला प्राधान्य हे नंतरच असतं. आपल्याकडे आपण आपल्या भाषेतल्या चित्रपटांसाठी वेळ आरक्षित ठेवू शकतो का? मी आता जसं सांगितलं की आपण मराठी चित्रपटांना उभं राहावं म्हणून अनुदान देतो. मी आल्यानंतर जेवढ्या 4-5 वर्षाचे प्रलंबित केसेस होत्या सर्व काढल्या. मी 15 दिवसापूर्वी मी 29,85,00,000 वाटलेत 89 चित्रपटांचे. प्रश्न असा आहे की आपल्याला, मी एकदा महेश मांजरेकरांशी याबद्दल चर्चा केली तर ते मला काय म्हणाले की आम्हालाच आमचा दर्जा सुधारावा लागेल. अशा पद्धतीने सरकारने फक्त थिएटर आम्हाला उपलब्ध करून दिले म्हणून प्रेक्षक येईल का? हे नाही. खरं तर देशामध्ये जेव्हा जीएसटी लागला, तो मी तर काही सांस्कृतिक कार्यमंत्री नव्हतो, तरीही महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे की वित्तमंत्री म्हणून जीएसटी आल्यानंतर मी महाराष्ट्राचा एंटरटेनमेंट टॅक्स हा 100% माफ केला, मुक्त केला. आता जेव्हा लोक येतात मला म्हणतात की बिहार ने टॅक्स में हमको एक्झम्पशन दिया है, कारण बिहारमध्ये जीएसटी ही आहे, एंटरटेनमेंट टॅक्स आहे. तामिळनाड एंटरटेनमेंट टॅक्स आहे, जीएसटी आहे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की जिथं मनोरंजन कर नाही. आणि हा जेव्हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आला तेव्हा याला मी विरोध केला की मनोरंजन कर लावू नका. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण या क्षेत्राला प्रोत्साहन देऊ शकतो. प्रेक्षक आणण्यासाठी मात्र चित्रपट दिग्दर्शकालाच काम करावं लागेल. नागनाथ मंजुळेचा चित्रपट यांना थिएटर मागायची आवश्यकताच पडली नाही. किंवा स्वर्गीय दादा गोंडके यांचे चित्रपट 50-50 आठवडे, 75-75 आठवडे चाललेत. अशीच पद्धत कर्नाटकमध्ये कन्नड भाषेत होती. पण कन्नड भाषेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक कन्नड भाषेचा चित्रपट नंतर जो डब झाला 800 कोटी रुपये खर्च केले. तर महेश मांजरेकरांचं याबद्दलचं मत तेच होतं. मग आता प्रश्न आला की या संदर्भात एखादा निर्माता
किंवा एखाद्याकडे एक चांगली स्टोरी आहे, एक दिग्दर्शक आहे, उत्तम दिग्दर्शन करतो, पैशाचा अभाव आहे, बँका कर्ज देत नाही, आणि म्हणून आम्ही एक समिती केली. त्याच्यामध्ये प्रसाद ओक आहेत, जोशी आहे, आणि आम्ही एक विचार करतोय, हा बेसिक आहे, अजून नक्की झालं नाही आहे, की जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, एखादा उद्योग काढायचा असेल, एखादा MSME असेल, तर त्याची इक्विटी लोक घेतात. मग मी मनात विचार केला की मलाही लहानपणी कधीतरी वाटायचं की चित्रपट आपण काढला पाहिजे, पण चित्रपट काढावा असं वाटणं आणि तो काढणं याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. बरोबर आहे. मग यामध्ये जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तसं आपण फिल्म स्टॉक एक्सचेंजचा विचार करू शकू का? की समजा एखाद्याकडे सुंदर स्टोरी आहे, चांगला दिग्दर्शक आहे, एखादा व्यक्ती 5 कोटी इन्व्हेस्ट करू शकत नाही, पण तो त्या चित्रपटामध्ये 20 लाख रुपये इक्विटी म्हणून जमा करू शकतो. असे 10 लोक आहेत, आणि नंतर मग त्यांचं शेअरिंग होऊ शकेल का? हे बेसिक आयडिया आहे. पण या आयडियाला विकसित करण्यासाठी आता आम्ही एक समिती केली आहे, आणि त्या समितीचा हाच मॅन्डेट आहे की आपण या पद्धतीने काम करू शकू का? की एखाद्या व्यक्तीला वाटतं की ठीक आहे की मी मिनिमम शेअर 5 लाखाचा आहे, ते हा चित्रपट निर्माण करण्यामध्ये 5 लाख रुपयाचा मी शेअर घेईन, आणि मग त्या चित्रपटातून होणारा नफा नुकसान सर्वाची जबाबदारी मी, कारण शेवटी मी आंशिक ओनर आहे. तर पैसे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणं, चांगल्या कथानक तयार होणं, आणि आता आम्ही फिल्म सिटीमध्ये 50% कन्सेशन देतो, पण आमची फिल्म सिटी ही जगातली उत्तम व्हावी या दृष्टीने आता आम्ही विचार करतोय. बिलकुल, आपल्या संकल्पना यशस्वी हो. पण यामध्ये नाट्यगृहाच्या मुद्द्याला घेऊन मी पुन्हा एकदा पुढे येतो. बऱ्याचशा कलावंतांचं असं म्हणणं आहे की नाट्यगृह जी तुम्ही 75 उभारणार आहात, ती उभारताना आमच्या सूचना लक्षात घ्या, आम्हाला विश्वासात घेऊन त्याची उभारणी करा. मला असं वाटतं भाऊ, या व्यासपीठाच्या माध्यमातून बऱ्याच कलावंतांच्या सूचना असतील, नाव सांगा, कारण या अगोदर अनेक कलावंतांना घेऊन या संदर्भातल्या सूचना आम्ही पूर्णपणे घेऊन काढल्या. म्हणजे या अगोदरच. आणि नंबर 2, कदाचित आपल्याला ही बातमी माहीत नसेल, आता 100 वर्ष आपण जेव्हा पूर्ण करतोय, या निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषदेला आम्ही 10 कोटी उपलब्ध एवढ्यासाठी करतोय की त्यांनी जिल्हा स्तरावर जाऊन विविध कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी करावं. 36 जिल्ह्याच्या स्थानी जाऊन अखिल भारतीय नाट्य परिषद विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे, आणि यासाठी अनेक जे या संदर्भातले नाट्य कलावंत आहे त्यांच्याशी या अगोदरच चर्चा झाली. साधारणतः माझा स्वभाव आहे की समोरच्याच्या मनात प्रश्न यायच्या अगोदरच त्याचं उत्तर शोधायचं. बरं, निवेदिता सराफ असं म्हणतात की नाट्यगृह जी आहेत ती खाजगी संस्थांना चालवायला देण्यात यावी, या गोष्टीला घेऊन तुम्ही सहमत आहात का? मी आत्ताच सांगितलं की 75 नाट्यचित्र मंदिर याबद्दल आम्ही हाच विचार करतोय की आम्ही काही वायबिलिटी गॅप फंड द्यायचा, काही त्यांनी इन्व्हेस्ट करायचं, काही बँकांनी पैसे द्यायचे, पण यामध्ये राज्य सरकारचा एक मोठा त्याच्यामधला हिस्सा असेल की ज्या अगोदरच मी सांगितलं की मराठी चित्रपटांना ते उपलब्ध व्हावं, हिंदी चित्रपटांना द्यायचंच नाही, किंवा मराठी नाट्यांसाठी उपलब्ध व्हावं. एखादी सरकारची योजना असेल तर माननीय मुख्यमंत्री आपल्या केबिनमध्ये बसून 75 ठिकाणी लोकांशी संवाद साधू शकेल, हा त्यामागचा विचार आहे, आणि म्हणून खाजगी संस्था पुढे येऊ शकतील. बरं, वन खाता देखील आहे. शेवटचे काही 2-3 मिनिटं मी वन खात्याच्या विषयाला घेऊन मी भाऊंना प्रश्न विचार. भाऊ, तुमचं वाघावरचं प्रेम कायम आहे ना? नाही, माझं वाघावरचं प्रेम आहे. मी वाघाचं संवर्धन करतो, संरक्षण करतो, आणि वाघ एखाद्या ठिकाणी धोक्यात आला तर त्याचं रिलोकेशन सुद्धा करतो. होय ना? म्हणजे होतंय ते सगळं? नाही, करतोच. आता मी ताडोब्याच्या 2 वाघिणी या मी नवेगाव नागझिरे नेल्या, त्यामुळे वाघ कुठेही धोक्यात येऊ नये याची काळजी घेतो. म्हणजे वाघावरती लक्ष आहे? हा, वाघाच्या अधिवासाकडे पूर्ण लक्ष असतं. होय ना? वाघ कुठे हालचाल करतोय, कसा जातोय, हा, त्याचं रिलोकेशन करतो जर ते धोक्यात वाटत. या कॉरिडॉर मधनं या कॉरिडॉर मध्ये जातोय, हे यावर लक्ष आहे तुमचं? पूर्ण लक्ष आहे. या गोष्टीवर टाळ्या घेऊयात. भाऊ प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात त्यांच्या पद्धतीने. बरं, वाघांची संख्या वाढली आहे राज्यामध्ये, हे कौतुकास्पद आहे, आणि याबद्दल खरं तर आपल्या विभागाचं कौतुक करायला हवं. पण यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे वाघाच्या अधिवासाचा.
त्याबद्दल आपण काय करताय? कारण ॲनिमल व्हर्सेस मॅन हा कॉन्फ्लिक्ट तुमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, विदर्भात तो होतोय काय? नाही, शेवटी असं आहे की जंगल असतील आणि आपण त्यांच्या अधिवासात गेलो तर हा धोका तर आहेच. मॅन एनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये जे 80% ज्या घटना घडतात त्या जंगलात घडतात. 20%च आहे की उद्या नागपूरच्या झाशीराणी चौकात येऊन वाघ हंपल्यावर हमला करत नाही, पण आम्ही त्यांच्या अधिवासात गेलो तर हा धोका व्हायची शक्यता आहे. आणि म्हणून या संदर्भात काय आपण विविध योजना करतोय, जसं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना, की याच्यावरचं वनावरचं जे आपलं अवलंबन आहे ते कमी व्हावं. मग कोणी काड्यांसाठी जातो. आता मी दुसरी योजना आणतोय की वनाशी लागून असणारी जे गाव आहे हे लाकूड काड्यांसाठी जंगलात जातात. मग यांना आपण 100% एकही रुपये न घेता सिलेंडर देऊ शकू का? म्हणजे 100% कन्सेशन. तर याच्या अगोदर आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नात खूप मोठा फायदा झाला, ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षी सिलेंडरची 100% किंमत आम्ही द्यायचो. मग दुसऱ्या वर्षी सवय थोडीशी लागली की 75%, तिसऱ्या वर्षी 50%, चौथ्या वर्षी 25%. आता मी आमच्या विभागाला सुचवलं की हे बाकी सर्व लोक महागड्या गाड्या घेतात, प्रदूषण करतात, आम्ही विमानात बसतो, आकाशात प्रदूषण करतो. एवढी शुद्ध हवा सोडणाऱ्या वनक्षेत्रामध्ये असणाऱ्या गावकऱ्यांच्या नशिबात काय? सायकल चालवणारा प्रदूषण करत नाही, कार चालवणारा प्रदूषण करतो. बाकी गावातल्या लोकांकडून प्रदूषण नाही. मग त्यांचा हक्क आहे की त्यांना आपण 100% कन्सेशन मध्ये सिलेंडर दिलं तर वनात जाणं त्यांचं लाकूड फाट्याचं काम बंद होईल. मग गावांमध्ये आपण सोलार गिझर देऊ शकतो का? त्याच्यावर आम्ही काम सुरू करतोय. तर या माध्यमातून जंगलात जर जाणं कमी झालं तर वाघ तिकडे सुरक्षित आणि माणसं इकडे सुरक्षित. अगदी शेवटचा मुद्दा, बांबू लागवड हा विषय फार महत्वाचा आहे, तुमच्या जिव्हाळ्याचा येतो. बांबू लागवड झालंय तर बांबू ज्या पद्धतीने वाढतो त्यातनं देखील निसर्गाचं फार मोठ्या प्रमाणात संवर्धन होतं. ते किती नजरेच्या टप्प्यात आलंय? आपण 4462 स्क्वेअर किलोमीटरनी महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड वाढली. बांबू हा आधुनिक कल्पवृक्ष आहे. या दृष्टीने आम्ही 2 महत्वाचे काम करतोय. एक, तुम्ही कधी चंद्रपूर आला तर बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आम्ही सुरू केलं. आज आमचा आदिवासी बहिणींनी केलेला तिरंगा ध्वज पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयात आहे, राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयात आहे. बांबूपासून ज्या डायरीज तयार केल्या त्या डायरी अनेक ठिकाणी आहे. साधारणतः आता त्या संदर्भात जे बांबूवर काम करणारे आमचे आर्किटेक्ट आहे त्यांनी 100 पेक्षा जास्त प्रॉडक्ट केलं. म्हणजे नुकतंच मी आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आम्ही तिथं लावला आणि तेव्हा मी बांबूपासून तयार केलेलं मशीन गन घेऊन गेलो. तिथं असणाऱ्या आर्मी अधिकाऱ्यांना ते एवढ्या आवडल्यात की ज्या हुबेहूब दिसतात. अशा इतक्या अनंत वस्तू बांबूपासून केल्या. राखी, आता राखीमध्ये नेहमी म्हटलं जायचं, आता बांबूची राखी यावर्षी आमच्या जिल्ह्यात आम्ही तयार केलेले साधारणतः 1.5 ते 2 लक्ष हे राखी गेल्यात. तर त्याच्यावर आम्ही काम करतोय, बांबू मिशनमध्ये काम करतोय. आणि आता महत्वाचा GR हा आता राज्य सरकारने केला. जेवढे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दगडी कोळसा लागतो. यामध्ये आता कंपल्सरी 5% हे बांबू किंवा तत्सम नैसर्गिक वस्तूचा वापर करून त्याचे पॅलेट्स तयार करून त्याच्यात वापरले पाहिजे. आणि यासाठी सुद्धा आम्ही एक स्वतंत्र योजना केली की ज्यामध्ये बचत गटांना मोठं काम प्राप्त होईल, बरोबर, पर्यावरणाचं रक्षण होईल, त्यांची आर्थिक क्षमता वाढेल आणि आमच्या पॉवर स्टेशन मधून यातून स्वस्त दरामध्ये जे फ्युएल आहे ते प्राप्त होईल. धन्यवाद भाऊ आजच्या या संवादाबद्दल. तसं भाऊंनी सगळ्यांनाच बांबू लागवडीच्या बाबतीत अपील केलेलं आहे. अधिवेशन सुरू आहे, विरोधी पक्षाकडनं देखील प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा भाऊ प्रेमाने सांगतात की निसर्गाचंही संवर्धन करा, बांबू लागवड करा, असं ते त्यांच्या पद्धतीने देखील त्यांना सांगत असतात. कारण बांबू पुढे जाऊन फार फायदेशीर ठरतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे भाऊ, आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी व्यक्त केल्या राज्यातल्या कलावंतांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी, ते थेट आदिवासी बांधवांपर्यंत त्या अंमलबजावणी स्वरूपात दिसतायत, मूर्त स्वरूपात अधिक सशक्तपणे येणाऱ्या कालावधीत दिसू दे. त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.